अशाच्या बाडमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा, षटकार, 6 रन 6. अर्थात लाशा ऑन स्ट्राइक. होईल ते आपल्याला विदास सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे आपलातून फॉर्म मध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमधून रजा घेत असताना श्रीकांतदादा पवार आपल्याला पाहायला मिळतात. इथे बिगेट फिर से एक बार संतोष गडगे लाशाचं आक्रमण, चेंडू सीमा पार, षटकार. या स्पर्धेमध्ये एक अनोखं रेकॉर्ड आहे संतोष गडगेच्या नावावर. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस माही 11 संघ उतरला त्या वेळेस संघामध्ये खेळत असताना सर्वाधिक अर्धशतक या ग्राउंडवर करणारा खेळाडू ज्याचं नाव संतोष गडगे, तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर 2 बॉलमध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत आणि आपले इरादे सध्याच्या घडीला स्पष्ट करतो. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना संतोष गडगे 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. देवीदास इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे पाहावे लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईट बॉल आहे. राज सर आमच्या बाजूने वळत आहेत. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 13. 5 षटकांची लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला विजयजी मोरे यांनी. एक दिग्गज खेळाडू आहे. आज संघ बांधणी नवीन खेळाडू घेऊन खेळतात. आज त्यांची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. इथे आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. ज्या वेळेस तुम्ही संतोष गडगेला रूम द्याल तो भाडं वसूल करेल. 4. एक 1000 आणि देवा पाटील यांच्या वतीने 1000 असं 3000चं पारितोषिक आहे संतोष गडगे लाशासाठी. रिवर्स एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू सीमा पार आहे, फरार. 4 रन. चौक सुरुवात मैदानामध्ये 21 धावा, 2 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत संतोषच्या बॅटमधून आलेत. त्याने धावा आतापर्यंत 20 बनवल्यात. देवीदासचा हा चेंडू बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 22. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील शिल्लक 22. 22 धावा. धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 22 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंडवर तानाजी गडगे. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट तानाजीकडून. एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. 23 धावा धावफलकावर. टीम माही 11 अंबेळे, संदीप देवा, डीजे कुमार.
क्रिकेटचा थरार दुसऱ्या दिवसामध्ये सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित भगवत चषक 2025 ही क्रीडा स्पर्धा 30व पर्व या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस. मान्यवरांची उपस्थिती ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार, तानाजी ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिला तानाजीने. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या 24 आहे. टीम माही 11 आंबेळे. जो संघ जिंकेल तो जय बजरंग कोलठण या टीम बरोबर लगेचच सेकंड राऊंडचा सामना खेळ. त्यामुळे तयारीत राहायचं आहे. जय बजरंग कोलठण कुठेही दूर जाऊ नका. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे बॅट चेंज. फलंदाज तानाजी बॅक टू द पवेलियन. विकेट. आउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना तनुश्री देखील आपल्याला पाहायला मिळते. तिचं करूया वेलकम. आणि ते विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील कैलास भांडे. गोलंदाज तयार आहे. संतोषने जी बॅटिंग आतापर्यंत केली त्यासाठी मार्तंड गडगे यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. बॅटचे एज तिथे रन आउटची संधी होती. एक सिंगल जे मात्र येताना पाहिला आम्ही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या धावपलीकडे 25 धावा जे मात्र पाहायला मिळतात. माही 11 आंबेळे त्यांच्या विपक्ष विजय 11 भालुक. हा क्रिकेटचा थरार आहे. स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे या खेळाडूला आपण पाहतोय. त्याची बॅटिंग कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे. लाशा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं बॅट यासाठी बदलली असेल की ही बॅट थोडीशी हलकी असेल, जास्त रिव्हर्स खेळू शकेल संतोष, यासाठी बॅट चेंज केली आहे का? कारण पहिल्या जे 4 चेंडू त्याने खेळले त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार खेळले होते. त्यानंतर बॅट बदलण्याचं कारण कळूच शकलं नाही. पाहूया आता त्याचा किती प्रभाव पडतो ते बॅटिंग करणाऱ्या टीमवर. संतोष गडगेवर. 25 ऑन द बोर्ड. माही 11 आंबेळे. भूषणचा बॉल. भूषणची गोलंदाजी सुंदर अचूकता पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्कवर भूषण या खेळाडूची चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. कामगिरी खूप सुंदर होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. वेल बोल्ट. चांगली गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे. अजून एक चांगला चेंडू. याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की ज्यावेळेस षटकार चौकार बॅटमधून येत आहेत, बॅट बदलणं किती योग्य. आता सध्याच्या घडीला 3 तर चेंडू डॉट खेळत असताना खेळाडू पाहायला मिळाला. भूषणची कामगिरी जबरदस्त आहे. आपल्याकडे धाव आहेत 25. ऑन द बोर्ड. 25 धावा दाबलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भूषण. भूषणचा हा बॉल वेगाने टाकला, वेगावर स्वार झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. दाबलकावर धाव संख्या 1 बाद. 25. टीम माही 11 आंबेळे. संधी DJ कुमारला.
आपण पाहतायत 25 धावा. पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात, परंतु दुसऱ्या षटकात काय कमबॅक केला ते विजय 11 भालुकने. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 25 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना आपल्याला कॅप्टन पाहायला मिळत आहेत विजय मोरे. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात. गिरीश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये कॅचची संधी आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ओपन ग्रामीण हाफ त्यासाठी आकर्षक असे चषक आम्हाला लाभलेले आहेत. साखरे गावचे प्रसिद्ध उद्योजक अरुणदादा पवार त्यांचंही व्यासपीठावर शुभागमन होतं. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला राहिला. चंदूदादा पडवळ आणि अरुणदादा पवार यांचा खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला संतोष गडगे ऑन स्ट्राईक. 26 धावा धावफलकावर. गिरीचा बॉल बागफुटला गेले. फटका सुंदर आहे. संतोष गडगेचा क्लास पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार 4. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 30. जबरदस्त फलंदाजी सध्याच्या घडीला संतोष गडगेची चालू आहे. त्याला 7 म्हणावी तशी अजून मिळालेली नाही आहे. तानाजी स्वस्तामध्ये बाद झाले. आता कैलास मैदानामध्ये गिरीचा बॉल पुन्हा एकदा बागफुटला गेले. फटका सुंदर. बाक टू बाक हा दुसरा चौकार. संतोष गडगे लाशाच्या बॅटमधून 4. माही 11 आंबेडेच्या विरुद्धमध्ये खेळत असताना टीम सध्याच्या घडीला विजय 11 भालुक टीमला आपण पाहतायत. तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येतोय का ते पाहायचं आता. इथे टाकलेला चेंडू जास्त शपल झाले. फायनल लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव धावफलकावर धावसंख्या 34. 34 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चौकार संतोषच्या पाठमधून. 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या बॉलवर सिंगल आली. तदनंतर जर आपण पाहिलं 2 बॉलवर 2 चौकार आले संतोषच्या पाठमधून. तदनंतरचा चेंडू डॉट. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत गिरीच्या या षटकातील. इथे टाकलेला बॉल शॉट ऑन पुल डिफाईन लेगला क्षेत्ररक्षक चुकी होत नाहीये. चांगला झेल पकडला संतोष गडगे. लाशाच्या खेळीचा अंत. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कमबॅक करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम विजय 11 भालुक. धावफलकावर 34. 34 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये हितेश टोंगरे.
दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला बॉल फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक दूर, एक टप्पा खात चेंडू सीमा पार. इथे पाठामधून 4 चौकार. संधी डीजेला 38 ऑन द बोर्ड. 38 धावा ड्रिंक्स वाले मैदानाच्या संधी डीजे धनू. मला आमंत्रित केलं जाईल. चौथ्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवर आलेत विजय मोरे. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील कैलास भांडे. 38 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटक बाकी आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम विजय 11 भालूक. भरपूर वेळ तुम्ही घेतायत विजयजी मोरे. चला, वेळ वाचवा ही विनंती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क विजय मोरे. पहिलाच बॉल विजय मोरे यांचा फटका सुंदर आहे. कैलास यांच्या पाठमधून एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. संघा जाऊ संख्या धावफलकावर माही 11 आंबेळे जाऊन पोहोचेल ती आता 39 या धावसंख्येवर. 39 धावा. व्यासपीठावर आंबेळे गावचे ग्रामस्थ विलासदादा भांडे देखील उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार विजय मोरे. स्ट्रायकर इनवर हितेश. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिला. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव आहे. चांगला बॉल इथे हाताळला विजय मोरेने. धावफलकावर धावसंख्या 39 धावात. ज्या प्रकारे पहिल्या षटकात सुरुवात झाली 23 धावा आल्या. कुठंतरी वाटत होतं की धावफलक 80, 85, 90 पर्यंत जाईल, परंतु काय कमबॅक मैदानामध्ये केलाय टीम विजय 11 भालुकने. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 39 धावा आहेत. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विजय मोरे तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे फुल टॉस बिग हिट केलाय. चेंडू हव्यात. तिथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा. 4 धावा. चौकार.
43 ऑन द बोर्ड. 8 या धावसंख्येवर हितेश डोंगरे 3 बॉल फेस केलेत. त्या आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावर 45. हितेश डोंगरे आतापर्यंत बॉल खेळलेत त्यांनी 4 आणि धावा बनवल्यात त्या 10. 45 धावा आहेत. माही 11 आंबेळे टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना यजमान संघ या क्रीडा स्पर्धेचा. सुनीलजी माळी यांची सुकन्या तिच्या नावाने हा संघ नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि माळशेज क्रिकेट असोसिएशनमधील अव्वल क्रमांकाचा हा संघ आहे. आज घरच्याच मैदानावर त्या संघाची कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 47 या धावफलकावर. 47 ऑन द बोर्ड. विजय मोरेची गोलंदाजी आपण पाहतात. बऱ्याच दिवसानंतर आता गोलंदाजी करतात. काही खेळाडू इंजर्ड आहेत. नवीन खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि आज त्या संघाची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहिजे. इथे बिग हिट. हितेश डोंगरे 7 डाखा. चेंडू सीमा पार षटकार आणि याच बरोबर माही 11 आंबेळेचा अर्धशतक कंप्लीट. 53 ऑन द बोर्ड. केले जाईल ते आपल्याला पाहिजे. लास्ट ओव्हर मध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. कैलाससाठी हा चेंडू शरीर भेदक मारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला. आता सध्याच्या घडीला लेग बाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 54. 54 ऑन द बोर्ड. कैलास भांडेने जर 2 षटकार खेळले तर त्यांचे अतिशय जवळचे मित्र रवी सर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. एका षटकाराला 500. 2 मारले 1100. एकाला 500. 2 मारले 1100. आतापर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाही आणि तिसरा जर मारला तरी 1100 रुपयाचं पारितोषिक हिरामन गडगे यांच्या वतीनं. इथे टाकलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. हितेच्या पाठामधून हा 4 चौका. नकुलजी भांडे आणि त्याचबरोबर रवी सर हिरामन यांच्या वतीनं जर हा सामना इथे संघ जिंकत असेल तर 11 जणांची जेवणाची व्यवस्था लगेच हे आयोजक कमिटीकडून हे बक्षीस आहे टीमसाठी. गोलंदाज तयार. 12वा थोडासा नाराज झाला. 11च कामाला घ्या. 12व्यासाठी पण आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी आणि ते चुकीचा कॉल. कैलासला आता परतावा लागेल.
खूप मोठं बक्षीस होतं कैलाससाठी, परंतु कैलासला आता तंबूच्या आश्रयाला यावं लागतं. बिग विकेट डाऊन. संदीप धावपलकाचा जर आपण विचार केला तर धावपलकावर धावसंख्या आता 58 धावा आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. इथे कशा प्रकारची गोलंदाजी या अंतिम षटकामध्ये होती ते आपल्याला पाहायचं. चांगली गोलंदाजी राहिली. सुरुवात अतिशय दमदार. हितेशने देखील चांगली फलंदाजी केली. मैदानामध्ये अरुण आलेत आता फलंदाजीसाठी. अरुण गीते इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॉलवर देखील रन आउटच्या स्वरूपामध्ये अरुण बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. असेल यांच्यामध्ये कुजबूज चालू झाली की हितेश नॉन स्ट्रायकर एंडला होता. मग जर सुनील माळी मैदानाच्या आतमध्ये गेले असते त्यांनी एक सिंगल काढून दिली असते हिरामनला. एक बॉल डॉट नसता गेला. थोडीशी बातचीत होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते कारण हितेश नॉन स्ट्रायकर एंडवर यावेळेस सिंगल खेळणारा फलंदाज महत्वाचा होता. आता स्ट्रायकर एंडवर हितेश डोंगरे आहे तर न्यू बॅटर मैदानामध्ये राम भांडे अर्थात छोट्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मारक इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवे डाऊन द बॉल. फिल्डर चांगलं जजमेंट. फलंदाज फेल. वन मोर विकेट डाऊन. आता कोण न्यू बॅटर मैदानामध्ये दुर्गेश दाखल होताना पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचे. दुर्गेश कडून शेवटचा चेंडू इथे टाकलेला हा चेंडू लाजबाब आणि ते रनआउट. फलंदाज बादत 58 धावसंख्येवर रोखलंय. विजय 11 भालुकने यजमान संघ अर्थातच माही 11 आंबेळेला 59 धावांचं लक्ष. त्यानंतर विनरची मॅच होईल त्यामुळे कोल्टन संघ कुठेही जायचं नाही आणि विजेता संघ त्यांची लगेच मॅच होईल. संधी देऊयात आता डीजेला कुमारला.
मेची जोडी विजय मोरे आणि त्यांच्या जोडीला भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्रायकर इनवर विजय मोरे, नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला ते भावेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत हितेश डोंगरे या खेळाडूला स्ट्रायकर एंडवर चौकारांचा बादशाह म्हणून ज्याची खासियत आहे तो विजय मोरे. हितेशने जर विकेट घेतली तर देवा पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाज तयार. पहिला चेंडू वेगाने हाताळला. वेगावर स्वार होत असताना गोलंदाज हितेश डोंगरे. चेंडू डॉट. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर हितेश. हितेचा हा चेंडू बॅक टू बॉलर हा फटका जो मात्र सजवला विजय मोरे यांनी. तिथे सुनीलजी माळी यांचं क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. एक धाव 58 बनवायच्यात. 28 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे भावेश या खेळाडूची इनिंग सर्वात महत्वाची राहील. त्याचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते पाहायचं. गोलंदाज तयार. हितेश उजव्या हातानं. भावेशसाठी फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात. अरुण आलेत बॉलवर. चेस कव्हर बॉल कव्हर केलाय तोपर्यंत 2 धावा आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे विजय आणि भावेश या खेळाडूंमध्ये. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर 3 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात. हितेश डोंगरेच्या विकेट हॅट्रिक साठी देवा पाटील यांच्या वतीनं 500 कॅश प्राइज. कामगिरी कशा प्रकारे करतोय ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. हितेश. भावेशसाठी विकेट करायचं आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. गणेश माळी डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव. गणेश माळी म्हणजे माही 11 आंबेळेतील संघातील क्षेत्ररक्षणामधला चित्ता आहे ज्याचं क्षेत्ररक्षण नेहमीच दर्जेदार होताना पाहायला मिळतं. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर संदीप आतापर्यंत धावा 4 आहेत. 4 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. इथे सुंदर असा फटका. काय फटका सजवला. द लेजंड सध्याच्या घडीला विजय मोरेचा आत्तडाका. चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. संघाची धावसंख्या धावपलिकावर 8 धावा. विजय मोरेच्या पॅट मधून क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. इथे फुल टॉस. बॅक टू बॉलर. एक टप्पा का चेंडू सीमा पार. विजय मोरे ऑन फायर नाव. 4 चौकार.
थँक्यू कुमार. 12 धावा धावफलकावर विजयाचं समीकरण पाहू. 24 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण. 59 धावांचं लक्ष. 47 अजूनही बनवायच्या. 12 धावा आहे धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. अरुण पहिलाच बॉल. ओ एष्टी रक्षण खरा, परंतु मागे क्षेत्ररक्षणाचा चित्ता. गणेश माळी जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या संदीप 13 आहेत. अजूनही बनवायच्या 46. शेवटचे 23 चेंडू. 23 चेंडू 46 धावांचं समीकरण. स्ट्रायकर एंडवर विजय मोरे. लगातार विजय मोरेच्या पाठमधून तिसरा चौकार येतो का ते आपल्याला पाहायचं. अरुण शेठ पवार या स्पर्धेतून रजा घेतात. नाही, परत येत आहेत. ओके. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. अरुण स्ट्रायकर एंडवर विजय. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव. आपल्याकडे धावसंख्या स्थिर 13 धावा च्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ते कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर सुनील जिमाळी. वाह, काय कॅच पकडलाय. फलंदाज बाद. मला टीम मध्ये का ठेवलंय ते सांगत असताना ना बॅटिंग ना बॉलिंग, फक्त फिल्डिंग. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. गोट्या. गोलंदाज तयार आहेत. अरुण इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. भेदक गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत ते पुंडलिक. एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळतं. 14 धावा. लक्ष जर आपण पाहिलं कुमार 59 धावांचं. सुरुवात चांगली केली होती विजय मोरेने, परंतु विजय मोरे परतल्यानंतर आता पुंडलिकच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 59 धावांचा पाठलाग जो मात्र करायचा. आणि जो संघ जिंकणार आहे संदीप तो लगेचच जबजरंग कोल्ठन याबरोबर 4 षटकांची सेकंड राऊंडची मॅच खेळेल. इथे सुंदर असा फटका. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. चेंडू सीमा पार. क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सीमा पार. भावेचा हाहाकार. चौकार. चा बॉल. इथे फटका सुंदर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला संतोष गडगेत. क्षेत्ररक्षण चांगला. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढते. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. 20 धावा आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 आहेत. 13 ची सरासरी आणि धावा बनवायच्या त्या 39. डीजे कुमार.
जे 12वे खेळाडू आहेत किंवा गावातील खेळाडू आहेत, नाव सांगत असताना प्रथमतः प्रॉपर नाव सांगा, म्हणजे ते तिथे लिस्टला येईल. राम भांडे अर्थात छोटे आला आता गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 18 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण. जिंकणार कोण? इथे माही 11 की विजय 11? इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. गोलंदाज राम भांडे अर्थात छोट्याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना, ज्याची गोलंदाजी नेहमीच चांगली होताना पाहिला मी, ते असा खेळाडू आहे. मला वाटतं राम भांडे यांचे पिताश्री देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. विलासजी भांडे व्यासपीठावर उपस्थित आहेत. इथे बिग हिट केलाय, चेंडू हवे डाऊन दी बॉल. गणेश माळी, प्रयत्न चांगले होते गणेश माळीचे, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळत. रमेश गीते या खेळाडूचं तोपर्यंत 2 धावा. संघात धाव संख्या आपल्याकडे 22. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 22 धावा. विजयासाठी 37चं लक्ष आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राम भांडे छोट्या या खेळाडूला पाहतो आपण गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेज. तानाजी डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय तानाजी गडगेने. फलंदाज फेल. कॅमेरामन फिर से एक बार फोकस करू. सध्याच्या घडीला आमचे संपूर्ण हिरामन गडगे, तदनंतर रवी सर आचार्याच्या भूमिकेमध्ये. जी मदत आचार्य आमचे भगत साहेब यांना लागेल ती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याकडे धावसंख्या 22. 22. गोलंदाज राम भांडेची गोलंदाजी जबरदस्त आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये देवीदास आलेत. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पाठपुटला गेले. फटका सुंदर. तिथे दुर्गेश गडगे क्षेत्ररक्षण सुंदर आहे दुर्गेशचं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 2/23 धावा आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये. 3 षटकं झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली होईल. 12वे खेळाडू कुठे आहेत? 12वे दोन्ही संघाचे. लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे 3 षटकं संपल्यानंतर. आपल्याकडे धावसंख्या 23. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर बॅटर पुंडलिक ऑन स्ट्राईक. इथे बिग हिट. पुंडलिकच्या वाटमधून तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन. तीस बनवायच्या 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा बॉल सर्वात महत्वाचा आहे संदीप, कारण या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर विजय 11 भालूक हा बी होईल. बिग हिट. चेंडू हवे डाऊन दी बॉल. अरुण झेल झाला. पुंडलिक बाद. शेवटचे चेंडू शिल्लक 12 बनवायच्या 30. आता सध्याच्या घडीला 12 चेंडू 30चं समीकरण आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मोठा फटका फोर्स केला होता बॅटरने. चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे सुंदर असा झेल अरुण या खेळाडूने टिपला. फलंदाज
रिंग रॉली मैदानाच्या संधी डीजे कुमारला. धावा हे समीकरण देवीदास सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 30चं समीकरण आहे. बाबा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. हळूहळू आता मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्गाची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण नगर हायवे एक्सप्रेस त्याच्या बाजूलाच असणार हे अतिशय उत्कृष्ट असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू 30चं समीकरण. सामना मैदानामध्ये या षटकात किती धावा येतात त्यावर खूप डिपेंड आहे. फुलटॉस देवीदासच्या पॅडमधून फटका फसलाय. संतोष गडगेने झेल चांगला टिपलाय. फलंदाज देवीदास बाद. 11 चेंडू 30चं समीकरण. डीजे कुमार. अकरा चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 30. देवीदास मात्र बाद होताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानामध्ये राजेश विकेट करण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची शिकार. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द भोजन कक्ष. आमच्या बरोबर रवी सर आहेत. रवी सर 14 दिवसाची क्रीडा स्पर्धा आहे. कसं वाटतंय आमच्या आचार्य वर्गाचं काम? दोन बॉल मध्ये 2 विकेट आल्यात बॅक टू बॅक. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार ऑन हॅट्रिक. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आले. इक्वेशन आपण पाहू. शेवटच्या आता 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 29 धावांचं लक्ष. 9 चेंडू 29 धावा. गोलंदाज तयार. 9 चेंडू 29. इथे बॅट चेंज. एसटी रक्षण खराब. तानाजीचं बॅकअप चांगलं. 1 धाव. एस्टिंगच्या पाठीमागे कैलास भांडे, त्याच्या मागे गणेश माळी, त्याच्या शेजारी तानाजी, त्याच्या शेजारी कोण? मेघराज आपल्याला पाहायला मिळतो.
त्यानंतर रमेश गीते, त्याच्यानंतर संतोष गडगे, सुनीलजी माळी, हितेश डोंगरे, राम भांडे, छोट्या, अरुण, दुर्गेश, ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षण चांगले हितेश डोंगरेचं. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 4 षटकं कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या आहे ती 33. शेवटचे 6 चेंडू. 26चं समीकरण विजय 11 भालुकला, माही 11 आंबेळेच्या विरोधामध्ये. संधी देवाड डीजे. चेंडू 26चं समीकरण विजय 11 भालुक या संघासमोर. इथे आता प्रॉपरली जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं 4 किंवा 6 साठी. जयेश आगिवले, आपण तयारीमध्ये राहायचं. जशी मॅच संपेल, टॉस होईल. टॉस झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक राहील आणि मॅचला सुरुवात होईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. दुर्गेश, पहिला चेंडू, बिग हिट. चेंडू हवेत, तिथे फिल्डर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. शेवटचे 5 चेंडू, 24चं समीकरण. 5 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये 24 धावांचं समीकरण. महत्वाचा सामना, डुवर डाय. जिंकेल तो टिकेल, पराभूत तो घरी. इथे बिग हिट, डाऊन द बॉल फिल्डर हितेश, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 22. दुर्गेश, हितेशवर नाराज कारण दुर्गेशच्या अकाउंट मध्ये ही विकेट येऊ शकली असते. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 22 धावा. 3 षटकार, 1 चौकार इथून मॅच जिंकून देईल भालुकला. हा बॉल त्याने सोडून दिला. पंचांचा अवांतरचा इशारा. 4 चेंडू, आता 21 धावा. 4 चेंडू 21चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, टॉप पेच, तानाजी डाऊन दी बॉल. दुसरा झेल पकडलाय मॅच मध्ये तानाजी गडगेने. फलंदाज फेल. इथे टाकलेला हा चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, तिथे फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का.
आपल्याला पाहायला मिळते. धाबलेकावर 7 बाद 38 धावात 21 धावा दूर आहे विजयापासून. विजय 11 भालुक आणि शेवटचा अंतिम बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. सुंदर असा फटका इथे. फटका दमदार आहे. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. 4 धावा 42 धावा धावफलकावर अवघ्या 16 धावांनी पराभूत होत असताना टीम विजय 11 भालुक. बॉल जमा करायचंय ही विनंती. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच संतोष गडगे. 29 धावांची इनिंग. संतोष चला मॅन ऑफ द मॅच आणि